नमस्कार. सावित्रीबाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातून मी श्रीमती कडवे एस आज वर्ग 10वीचा इतिहासाविषयी शिकवणार आहे. आजच्या लेक्चर नंबर 4मध्ये आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाचा दुसरा भाग बघणार आहोत. आजच्या पाठाचे घटक अशा प्रकारचे असतील: भारतीय इतिहास लेखन, विविध तात्विक प्रणाली, यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन, राष्ट्रवादी इतिहास लेखन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन या भागाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आजच्या आपल्या पाठाचे नाव आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा. पाठाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करण्याच्या आधी आपण पहिल्या भागामध्ये काय काय घेतले याची थोडक्यात आवृत्ती घेऊया. प्राचीन काळातील इतिहास लेखनामध्ये प्राचीन भारतात पूर्वजांचे पराक्रम, दैवते यांच्या स्मृती मौखिक परंपरेने जपल्या जात असत. 5000 वर्षापूर्वीच्या हडप्पा संस्कृतीत लेखनकला अस्तित्वात होती, परंतु त्या लिपीचे वाचन करण्यात अजूनही यश मिळालेले नाही. हे आपण पहिल्या भागामध्ये बघितलेलेच आहेत. त्याचप्रमाणे मौर्य सम्राट अशोक यांच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून भारतीय लेखनकलेची सुरुवात कशा प्रकारे झाली, मौर्य सम्राट अशोक यांनी कशा प्रकारे शिलालेख लिहून ठेवले याचाही अभ्यास आपण केला. त्याचप्रमाणे लिखित साधनांमध्ये आपण पुराणे वा धर्मग्रंथ, जैन बौद्ध धर्मग्रंथ, रामायण महाभारत ही महाकाव्य, तशाच परकीय प्रवाशांचे प्रवास वर्णने या सर्वांचा आपण इतिहास लेखनामध्ये कसा सहभाग होता हे बघितलं. भारतामध्ये अनेक मुस्लिम इतिहासकार देखील होऊन गेले. त्यांच्या काळामध्ये मध्ययुगीन भारतामधील मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनामध्ये अरबी आणि फारसी लेखनाचा प्रभाव आपल्याला आढळून येतो. मुघल राज्यकर्त्यांची स्तुती करणे आणि त्यांच्याप्रती आपली निष्ठा दाखवण्यासाठी इतिहास लेखनामध्ये त्यांची स्तुती केली जायची. अशा प्रकारचंही आपण इतिहास लेखनामध्ये मुस्लिम इतिहासकारांचं लेखन बघितलेलं आहेच. त्याचप्रमाणे बखर हा एक इतिहास लेखनाचा प्रकार आपण बघितला होता. बखर म्हणजे बखर या फारसी शब्दापासून हा फारसी शब्द खबर या शब्दापासून बनलेला आहे. मराठी ज्या काळात मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव होता त्याच काळात मराठीत बखरी लिहिल्या गेल्या. ऐतिहासिक साहित्यातील एक गद्यलेखन प्रकार म्हणून बखरींना अनन्यसाधारण महत्त्व आहे, हेही आपण बघितले. ब्रिटिश जेव्हा भारतात आले तेव्हा अनेक ब्रिटिश इतिहासकारांनीही भरपूर लेखन केले. आपल्या भारताचा इतिहास, भारतामध्ये जसजसे ते फिरले तसे त्यांनी प्रवास वर्णनही लिहून ठेवलेली आहेत, हेही आपण बघितले. आता वळूया आपण इतिहास लेखन भारतीय परंपरा याच्या दुसऱ्या भागाकडे. वसाहतवादी इतिहास लेखन. भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासामध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाने प्रतिबिंबित त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांच्या इतिहास लेखनाचा वापर केला गेला. 1922 ते 1937च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनाचे ठळक उदाहरण आहे. बघा, जेव्हा भारतामध्ये ब्रिटिश आले तेव्हा त्यांच्यामधील अनेक इतिहासकारांनी इतिहास लेखन केले. भारताचा इतिहास लिहित असताना ते पूर्वग्रह दूषित त्यांचं हे इतिहास लेखन आपल्याला दिसून येतं. कारण भारताचा इतिहास हा गौण आहे किंवा निम्न दर्जाचा आहे, हे त्यांच्या इतिहास लेखनातून स्पष्टपणे दर्शवलं जातं. जरी ब्रिटिश इतिहास लेखकांचे जे इतिहास लेखन होतं ते पूर्वग्रह दूषित होतं भारताबद्दल, तरीही काही ब्रिटिश इतिहासकार असे होते की त्यांना भारताच्या संस्कृतीचा, भारताच्या परंपरांचा फार त्याबद्दल कुतूहल होतं. ते जाणून घेण्यासाठी ते उत्सुक होते आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचा खूप आदरही केलेला दिसतो. आता आपण प्राच्यवादी इतिहास लेखन बघणार आहोत. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झाले होते. त्याबद्दल आदर, कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यांना प्राच्यवादी असे म्हटले जातं. जसं मी आत्ता म्हटलं की प्रत्येक ब्रिटिश इतिहासकार हा काही भारताच्या विरुद्ध किंवा भारताच्या संस्कृतीला गौण मानणारा नव्हता.
त्यात अनेक इतिहासकार असे होते ज्यांना भारताच्या म्हणजे पूर्वेकडील साईडचे जे देश आहेत त्यांच्या इतिहासाची त्यांचा इतिहास जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती, कुतूहल होतं. जे त्यांनी ऐकलं होतं भारताबद्दल, भारताच्या संस्कृतीबद्दल, त्याबद्दल त्यांना एक प्रकारचा आदर होता. हे जे प्राच्यवादी इतिहास लेखक होते, या लेखकांनी संस्कृत व युरोपीय भाषा तसेच वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य यांचा तौलनिक अभ्यास केला. या भाषांची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपियन भाषा त्या काळात होती, अशी कल्पना प्राच्यवादी इतिहासकारांनी मांडलेली आहे. आता आपण प्राच्यवादी इतिहासकार कोणकोणते होते ते बघूया. सर विल्यम जोन्स इसवी सन 1784मध्ये कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. प्राचीन भारतीय वाङ्मय व इतिहास यांच्या अभ्यासाला त्यांनी चालना दिलेली आहे. तसेच दुसरे प्राच्यवादी इतिहास लेखक आहेत फ्रेडरिक मॅक्सम्युलर, संस्कृत साहित्याचा अभ्यासक हे होते. हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद त्यांनी केला. द सेक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड प्रकाशित केले. ऋग्वेदाचे संकलन त्यांनी केले व जर्मन भाषेत भाषांतरही केले त्याचे. प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनातील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद यांनीही केलेले आहे. आता आपण राष्ट्रवादी इतिहास लेखन बघूयात. राष्ट्रवादी इतिहास लेखन. भारतात 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. इंग्रजी शिकलेल्या भारतीय इतिहासकारांना प्राचीन भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजू लागले. आपल्या देशाचे वैभव त्यांना जाणण्याची इच्छा झाली आणि त्यांना आत्मभान आले आणि आपल्या या संस्कृतीवर काहीतरी लिहावे म्हणून त्यांनी इतिहास लेखनामध्ये अनेक प्रकारच्या नवनवीन गोष्टी लिहिण्यास सुरुवात केल्या. आत्मजाणीव झालेल्या इतिहासकारांनी जे इतिहास लेखन केले त्या लेखनाला राष्ट्रीय इतिहास लेखन असे म्हटले जाते. आता हे जे राष्ट्रवादी इतिहास लेखन आहे त्यामध्ये विष्णुशास्त्री चिपळूणकर हे होते, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, वी.का. राजवाडे, स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर, गोविंद सखाराम सरदेसाई यासारखे अनेक राष्ट्रवादी इतिहासकार होऊन गेले. आपल्या भारतामध्ये त्या काळामध्ये ब्रिटिशांचे साम्राज्य होते आणि ब्रिटिश इतिहासकारांनी आपल्या भारताचा जो इतिहास आहे तो कसा निम्न दर्जाचा आहे ते ठरवण्याचा त्यांनी भरसक प्रयत्न आपल्या इतिहास लेखनातून केला होता. परंतु आपले जे राष्ट्रवादी इतिहास लेखक आहेत त्यांनी मात्र आपल्या देशाबद्दलचा अभिमान, आपल्या देशाची संस्कृती, हे जे राष्ट्रवादी इतिहासकार होऊन गेले त्यामधले जे विष्णुशास्त्री चिपळूणकर होते यांनी राष्ट्रवादी लेखन हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास त्यांनी प्रेरणा दिली. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी द राईज ऑफ द मराठा पॉवर हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाद्वारे त्यांनी मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी मांडली. मराठी सत्तेच्या उदयापूर्वीची महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील जागृती प्रतिपादित केली. त्याचप्रमाणे वी.का. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने ही 22 खंडामध्ये मांडलेली आहे. त्यामध्ये त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाची त्यांनी स्थापना केली. इतिहास लेखनाविषयीची त्यांनी आपली मते या 22 खंडामध्ये मांडलेली आहे. स्थळ, काळ व व्यक्ती या त्रयींची सांगड म्हणजेच ऐतिहासिक प्रसंग होय. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण जीवनदर्शन होय. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे आणि अस्सल कागदपत्रांच्याच आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे. ह्या सर्व गोष्टी वी.का. राजवाडे यांनी आपल्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने यामध्ये लिहिलं आहे आणि इतिहास लेखनासंबंधीचे हे त्यांचे मत होते. स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांनी द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 हा ग्रंथ लिहिला. भारतीयांच्या ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा मिळाली. राष्ट्रवादी इतिहास लेखनास त्यांच्या या ग्रंथामुळे खूप चालना मिळाली. गोविंद सखाराम सरदेसाई यांनी मराठा रियासत हा ग्रंथ लिहिला आणि मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडात त्यांनी प्रकाशित केला. रियासतकार या नावानेच ते ओळखले जात असत. अशा प्रकारे एकीकडे राजघराण्यांचा इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास
अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली होती. आणि याच काळातील इतिहास लेखनात प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आपल्याला दिसून येतात. त्यात पहिला आहे मार्क्सवादी इतिहास, वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास. सगळ्यात आधी आपण मार्क्सवादी इतिहास बघूया. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. मार्क्सवादात वर्गसंघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सवादच्या विचारांवर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्यालाच मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हटले जाते. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. मार्क्सवादी इतिहासकारांनी जातीव्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. आता आपण वंचिताचा इतिहास बघूया. समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवलेले, उपेक्षित ठेवलेले आहे अशा समूहांच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास आपण म्हणतो. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचिताचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली होती. भारतात महात्मा फुले व डॉक्टर आंबेडकर यांच्या लेखनात वंचिताच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. कारण आपला देश हा जातीव्यवस्थेने संपूर्ण आहे आणि भेदभावही इथे मोठ्या प्रमाणात केला जायचा. त्याच्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर आंबेडकर यांनी समाजातली ही दरी दूर करण्यासाठी त्यांच्या लेखनातून जागृती केलेली दिसून येते. त्यांच्या प्रत्येक लेखनामध्ये या जातीव्यवस्थेविरुद्ध आणि धर्मव्यवस्थेविरुद्ध लिखाण केलेले दिसून येते. यालाच आपण वंचिताचा इतिहास असे म्हणतो. गुलामगिरी या ग्रंथात महात्मा ज्योतिराव फुले यांनी शूद्रांचा आणि धर्माच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री व शूद्रांच्या शोषणाचा इतिहास सांगितलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या हू वेअर द शूद्राज व द अनटचेबल्स या ग्रंथात दलितांवरील अन्याय व भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील त्यांचे स्थान यावर प्रकाश टाकलेला आहे. त्यांच्या लेखनाच्या केंद्रभागी हा जो दुर्लक्षित समाज आहे हाच होता. स्त्रीवादी इतिहास आता आपण बघणार आहोत. प्रारंभीच्या काळामध्ये पुरुष इतिहासकार असल्याने स्त्रियांच्या कामगिरीकडे नेहमीच दुर्लक्ष होत आलेले होते. त्यावर प्रकाश टाकणे पण आवश्यक होते. स्त्रियांनी निर्मिलेल्या साहित्याचे संशोधन व संकलन यामध्ये केले गेले. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानांचा नव्याने विचार करण्यात आला. स्वातंत्र्यपूर्व काळात ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, डॉक्टर रखमाबाई अशा स्त्रीवादी इतिहास लेखिका होऊन गेल्या. घरी आणि कामाच्या ठिकाणी स्त्रियांना मिळणारी अन्यायी वागणूक आणि स्त्री पुरुष असमानता यावर या लेखिकांनी लेखन केलेले आहे. दलित स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी बाबींच्या संदर्भात स्त्रियांकडून लेखन केले गेले. स्वातंत्र्योत्तर काळात दलित स्त्रियांचे जीवन, सामाजिक वर्ग, जात इत्यादीवर शर्मिला रेगे यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांचे संकलन रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, रीडिंग दलित वुमेन्स टेस्टिमोनीज या ग्रंथात केलेले आहे. मीरा कोसंबी या स्त्रीवादी लेखिकेने आपल्या क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेज इन सोशल हिस्ट्री या पुस्तकात महाराष्ट्रातील डॉक्टर रखमाबाई, पंडिता रमाबाई यासारख्या स्त्रियांच्या जीवनावर निबंध लिहिलेले आहेत. अशा प्रकारे इतिहास लेखनाच्या परंपरा आपण बघितल्या. विशिष्ट विचारप्रणालीचा आश्रय न घेता इतिहास लिहिण्यामध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेंद्रनाथ सेन, रियासतकार, सरदेसाई, त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा नामोल्लेख करावा लागतो. अलीकडच्या काळात य.दी. फडके, रामचंद्र गुहा इत्यादी संशोधकांनी आधुनिक इतिहास लेखनात महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. भारतीय इतिहास लेखनावर भारत उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव होता.
त्याच्याबरोबरीने भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे आणि समृद्धरित्या विकसित होत गेलेली दिसून येते. भारताच्या इतिहास लेखनामध्ये जे बदल झाले, जी क्रांती घडून आली, ती या इतिहास लेखकांमुळेच घडून आलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे हा पाठ इथेच संपतोय. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये राज्यशास्त्राचा धडा पहिला, संविधानाची वाटचाल हा बघणार आहोत. धन्यवाद.